Hello students, today we are going to study S block elements. मी तुम्हाला ऑलरेडी S block elements आणि पिरियोडिक टेबलचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर यास आपण थोडंसं रिपीट करूया. As you can see, this is the periodic table. तुम्ही बघू शकता पिरियोडिक टेबलमध्ये. सो फर्स्ट जी सिरीज आहे फ्रॉम हायड्रोजन टू फ्रान्सियम अँड फ्रॉम बेरियम टू radium, that two series collectively called S block elements. त्यानंतर जे येलो कलरची जी सिरीज दिलेली आहे दॅट इज फ्रॉम स्कॅन्डियम फर्स्ट सिरीज, यट्रियम, हाफनियम. ही जी सिरीज आहे जी पूर्ण येलो कलरमध्ये दिलेली आहे याला डी ब्लॉक एलिमेंट म्हटलं जाते. त्यानंतर त्याच्या साईडला जी दिलेली आहे ग्रीन, ब्लू आणि व्हायलेट शेडमध्ये दॅट इज बोरॉन फॅमिली, carbon family, nitrogen family, oxygen family, halogens and noble gases. They are collectively called as P block element. Okay. and जे खाली दोन सिरीज दिसत आहे ग्रीन कलरच्या, सो फर्स्ट सिरीज जी आहे लाईट ग्रीन कलरची त्या सिरीजला म्हटलं जाते लॅन्थॅनाइट सिरीज, आणि जी त्याच्या खालची सिरीज आहे डार्क ग्रीन कलरची त्याला म्हटलं जाते एक्टॅनाइट सिरीज. मीन्स फ्रॉम लॅन्थॅनम टू LU it is called lanthanide series, and from actinum to LR it is called actinide series. Okay, so why they are called S block element, P block element? Because their valence electron or their last electron enter into that particular subshell. That's why they are called S block element or P block element or D block element. Means आपण जर लिथियमचा विचार केला तर लिथियमचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो एस ब्लॉक मध्ये एंटर होतो. दॅट्स वाय दे लिथियम इज एस ब्लॉक एलिमेंट. मग जर समजा स्कॅन्डियम आहे तर स्कॅन्डियमचा लास्ट जो इलेक्ट्रॉन आहे और जो व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन आहे दे आर एंटर इन डी ब्लॉक. दॅट्स वाय दे आर दिस सिरीज इज कॉल्ड डी ब्लॉक एलिमेंट. सिमिलरली फॉर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम, निऑन या सिरीजला पी ब्लॉक एलिमेंट म्हटलं जाते बिकॉज देअर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर इन टू पी ऑर्बिटल. ओके, हे झालं आता आपलं एस ब्लॉक पी ब्लॉक का म्हणतात त्याबद्दल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मेन प्रॉपर्टीज कुठल्या आहे, पिरियोडिक प्रॉपर्टीज कुठल्या आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे फर्स्ट इज ॲटॉमिक साइज और आयोनिक रेडाय, देन आयोनायझेशन एन्थॅल्पी और आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे ज्या तुम्हाला कॉमनली माहीत असल्या पाहिजे एलिमेंट्स बद्दल. सो फर्स्ट इज ॲटॉमिक रेडाय और आयोनिक रेडाय. ओके, और ॲटॉमिक साइज म्हणू आपण त्याला. तर इन पिरियोडिक टेबल ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट मीन्स फ्रॉम हायड्रोजन टू हेलियम और लिथियम टू निऑन द ॲटॉमिक साइज डिक्रीजेस. ओके, फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियोडिक टेबल ॲटॉमिक साइज डिक्रीजेस. ओके, and from up to down atomic size increases. Okay, the next is ionization enthalpy or ionization energy. Ionization energy or ionization enthalpy कशाला म्हटलं जाते तर ionization enthalpy means जेव्हा आपण एखाद्या ॲटम मधून एखादा इलेक्ट्रॉन काढून घेतो तर इलेक्ट्रॉन काढून घ्यायला जी एनर्जी लागते त्याला म्हटलं जाते आयोनायझेशन एनर्जी. ओके, मीन्स द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह valence electron or outermost electron from gaseous atom is known as ionization energy. ओके, तर मग ती एनर्जी फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साइज कमी होत आहे. जर ॲटॉमिक साइज कमी कमी होत आहे तर त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढणं इझी नसणार. सो दॅट्स वाय आयोनायझेशन एनर्जी फ्रॉम लेफ्ट टू राईट इंक्रीजेस. ओके, आयोनायझेशन एनर्जी काय होत आहे लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत आहे. अँड फ्रॉम अप टू डाऊन ऑब्वियस आहे की ॲटॉमिक साइज वाढत आहे, ॲटमची साइज वाढत आहे. म्हणजेच ॲटमची साइज जर वाढत आहे तर त्याचं न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिटलचं जे अट्रॅक्शन असेल ते कमी असेल. सो इलेक्ट्रॉन जो आहे तो इझिली रिमूव्ह केला जाईल आणि त्यासाठी जी एनर्जी लागेल ती एनर्जी पण कमी लागेल. दॅट्स वाय फ्रॉम अप टू डाऊन आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. ओके,
from left to right, ionization energy increases, and from up to down, ionization energy decreases. Okay, then next is electronegativity. As we move from left to right in periodic table, electronegativity increases, and from up to down, electronegativity decreases. Okay, you know that the most electronegative element in periodic table is fluorine. Okay, that is p block element. तो एकदम राईट साईडला आहे पिरियॉडिक टेबल मध्ये आणि त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ही सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर येते ऑक्सिजन, नायट्रोजन और क्लोरीन. ओके, असा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा सिक्वेन्स आहे. देन मेटॅलिक कॅरेक्टर. तुम्हाला माहित आहे की ऑल एस ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट and F block element, they are all metals. Okay, so from left to right in periodic table, from left to right, metallic character जे आहे ते डिक्रीज होते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जशी जशी वाढत जाते तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते. आणि मेटल्सची प्रॉपर्टी आहे दे इझिली लॉसेस इलेक्ट्रॉन. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. मेटलची जी प्रॉपर्टी आहे दे इझिली लॉसेस इलेक्ट्रॉन. ओके, अँड फ्रॉम अप टू डाऊन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते. ओके, नाव लेट्स मूव टू अवर टॉपिक दॅट इज एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक एलिमेंट तुम्ही बघू शकता की फर्स्ट सिरीज जी आहे फ्रॉम लिथियम टू फ्रान्सियम अँड फ्रॉम बेरिलियम टू रेडियम. दिस टू सिरीज they given in red color and orange color, they are collectively called as S block element. So first series from lithium to francium, it is called as alkali metals, and from barium to radium they are called alkaline earth metals. Okay, so आपण first series फर्स्ट सिरीजचं पूर्ण डिस्क्रिप्शन बघूया. आफ्टर दॅट आपण सेकंड सिरीज बघूया. ओके, सो हियर इज S block element. The group first A consists alkali metal and group second A consists alkaline earth metals. So for first group their general electronic configuration is 1s1, means in first group in outer orbital, फर्स्ट ग्रुपच्या आउटर ऑर्बिटल मध्ये S ऑर्बिटल जे असेल त्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. आणि जो सेकंड ग्रुप आहे दॅट इज अल्कलाइन अर्थ मेटल, इन देअर आउटर ऑर्बिटल NS2 मीन्स 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. ओके, सो दे आर हायली रिएक्टिव्ह मेटल्स, दे आर गुड रिड्युसिंग एजंट. ऑल्सो फॉर फर्स्ट ग्रुप देअर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इज +1, and for second group their common oxidation state is +2. Okay, let's see some general character of first group. They are silvery in color, tarnish rapidly in air. Because they are highly reactive towards oxygen, atmospheric oxygen or moisture, they are always kept under kerosene or under parabenoid. Okay, because they are highly reactivity. Weak metallic bond due to only one electron present in outermost orbital. Their density is low and they generally form body centered cubic structure. Also they are very soft metal. They can cut with knife. Also their boiling point and melting point are very low as compared to other metals for first group. Okay, now you can see in picture how these metals look like: lithium, sodium, potassium, rubidium and cesium. They are all silvery metal and shiny metals. Okay, this is the general information about our first group metal: lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium. So francium, the last element, it is radioactive. Then you can see atomic and ionic radii. As we move from lithium to francium, the atomic size and ionic size or ionic radii increases down the group. Then their melting point and boiling point also decreases down the group, and their density and abundance on earth.
So this is the electronic configuration of our metals. As you can see in electronic configuration, for lithium it is 1s2, 2s2. For sodium, outer electronic configuration is 3s1. For potassium, outer electronic configuration is 4s1. For rubidium, it is 5s1. For cesium, it is 6s1, and from francium, it is 7s1. Means shell number is changing from 2, 3, 4, 5, 6, 7, but outer electron, that is s orbital, it contains only one electron. Okay, remember that. So due to only one electron present in outermost shell, their first ionization enthalpy is very low, because that single electron easily get removed, and when the electron removed, म्हणजे तो इलेक्ट्रॉन जेव्हा आपण काढून टाकतो एखाद्या ॲटम मधून, तेव्हा ते आयन मध्ये कन्व्हर्ट, जेव्हा इलेक्ट्रॉन काढून टाकला जातो किंवा डोनेट केला जातो किंवा रिमूव्ह केला जातो, तेव्हा तो आयनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. ओके, जेव्हा इलेक्ट्रॉन काढून टाकला जातो और रिमूव्ह केला जातो, तर त्या ॲटमवर और जो काही आयन फॉर्म होतो तो पॉझिटिव्हली चार्ज फॉर्म होतो, आणि त्याचा एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे तो नोबल गॅस कॉन्फिगरेशन मध्ये येतो. सो देअर फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी इज व्हेरी लो फॉर फर्स्ट ग्रुप. आणि सेकंड आयोनायझेशन एनर्जी, आता सेकंड जे ऑर्बिटल आहे दॅट इज इनर ऑर्बिटल. ओके, यू कॅन सी इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, second orbital, that is before s1 orbital, that is 2p6, 3p6 or 4p6, means this 6 p orbital is inner orbital for every, and this is fulfilled. So for second ionization energy, it is very difficult to remove electron from inner shells. Okay, that's why second ionization energy for first group, that is alkali metal, is very high, and first ionization energy is very low. Okay, next point is oxidation state. So what is oxidation state? It is defined as the apparent charge on central atom when all other atoms of the compound have been removed as ion. म्हणजे जो काही त्या ॲटमवर और कंपाऊंडवर चार्ज येतो जेव्हा त्याच्यातला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला जातो, दॅट इज ऑक्सिडेशन स्टेट. सो फॉर द फर्स्ट ग्रुप, that is first A group alkali metal, there single electron present in outermost shell, and it is easy to remove that electron. So for that first group shows +1 oxidation state only, because their first ionization energy, ionization enthalpy is very low, and second ionization energy is very high. Due to this, all compound from lithium to francium shows +1 oxidation state. Okay, now reactivity. As I told you before, the alkali metals are very reactive because their first ionization energy and electronegativity of alkali metal are very low, so their heat of atomization are relatively low. This property make alkali metal more reactive, so we cannot put them in environment as it is. So for this highly reactive metal, we alkali metals store under kerosene or paraffin oil. Okay, so they are highly reactive towards oxygen, also water. They vigorously react with water, and also they are reactive towards all electronegative elements. So next important point is coloration, flame coloration. Okay, so all S block element give or impart characteristic flame coloration to non-luminescence flame. What is a non-luminescence flame or Bunsen flame? Okay, it is also called as Bunsen flame, luminescence flame and non-luminescence flame.
So non-luminescent flame are burned in blue color. Okay, and luminescence flames ज्या काही असतात त्या येलो कलर मध्ये बर्न करतात. ओके, तुम्ही आपल्या घरच्या गॅसची फ्लेम बघितली असेल, इट इज ब्लू इन कलर, दॅट इज नॉन लुमिनेसन्स फ्लेम. ओके, तर हे का होते, व्हाय दे शो डिफरंट टाइप ऑफ कलरेशन ऑन नॉन लुमिनेसन्स फ्लेम और बन्सन फ्लेम. ओके, तर काय होते, कुठला पण एलिमेंट आपण जो अल्कली मेटल्स आहे, जेव्हा आपण त्याचे कंपाऊंड्स घेतो आणि त्याला हिट करतो, तर हिट करताना काय होते, त्याचे जे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स ग्राउंड स्टेटला असतात आणि जेव्हा आपण त्याला हिट करतो, तर हिट केल्यावर द इलेक्ट्रॉन्स गोज टू एक्साइटेड स्टेट. ओके, तर एक्साइटेड स्टेटला जातात आणि एक्साइटेड स्टेटला ते गेले की ते हळूहळू हळूहळू खाली येतात आणि जेव्हा ते खाली येतात तेव्हा त्यांच्यामधली जी एनर्जी आहे ती एनर्जी रिलीज करतात. So this energy is released in the form of light, and ती जी लाईट आहे तो असतो व्हिजिबल रिजनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये. ओके, सो जो काही लाईट ते रिलीज करतात त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते व्हिजिबल रिजनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये येते. दॅट्स वाय दे शो डिफरंट कलर. And as their atomic number increases from lithium, sodium, potassium, rubidium and cesium, जसे जसे त्याचा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो तसे तसे त्याचे जो इलेक्ट्रॉनचा फॉल आहे तो डिफरंट विजिबल रिजनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये फॉल होतो. अँड दॅट्स वाय दे शो डिफरंट कलरेशन लाईक LiCl, that is compound of lithium, burn in crimson red color, NaCl that burn in yellowish color on non-luminescence flame, also potassium burn in violet flame, red violet for rubidium and blue flame from cesium. So what is the application of this flame coloration? Okay, so main application, we can detect, or it is used to detect which type of metal present in different compound, or it is also used for qualitative analysis and it's known as flame test. Okay, qualitative analysis साठी आणि डिटेक्शन ऑफ मेटल्स साठी ही फ्लेम टेस्ट युजफुल आहे. ओके, सो दिस इज फॉर एस ब्लॉक एलिमेंट. एक छोटीशी शॉर्ट ट्रिक सांगता मी तुम्हाला की तुम्ही हे एलिमेंट्स कसे रिमेंबर करायचे. दॅट इज लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, cesium and francium. It is just fun sentence, that is लीना की रब से फरियाद. Okay, I remember in that sentence, little funny sentence. This is trick to remember all this element, that is लीना की रब से फरियाद. Okay, I hope you understand this first series. तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता और कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. ओके.